न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। चॅरिटेबलच्या नावाखाली रुग्णांची आर्थिक पिळवणूक आणि बेकायदेशीर वसुली विरोधात वंचितचा एल्गार। अहिल्यानगर येथील प्रतिष्ठित धर्मादाय रुग्णालयाविरोधात वंचित बहुजन आघाडीचे जनआंदोलन। अहिल्यानगर येथील एका प्रतिष्ठित धर्मादाय रुग्णालयाकडून रुग्णांची आर्थिक पिळवणूक, बेकायदेशीर वसुली आणि शासकीय योजनांच्या नावाखाली चाललेल्या गैरकारभाराविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जनआंदोलन पुकारण्यात आले आहे। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मंजुरी मिळण्यास उशीर झाल्यास घेतलेली अनामत रक्कम रुग्णांना रिफंड करणे किंवा आवश्यक वैद्यकीय साहित्य रुग्णालयाने स्वखर्चाने उपलब्ध करून देणे नियमतः बंधनकारक आहे। मात्र रुग्णालय प्रशासन या नियमांचे उल्लंघन करून सर्वसामान्यांची आर्थिक लुबाडणूक करत असल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी केला आहे। या गंभीर प्रकाराबाबत जिल्हा शल्यचिकित्सक आणि सहाय्यक धर्मदाय आयुक्तांनी रुग्णालय प्रशासनासह जाहीर खुलासा करावा अशी मागणी साठे यांनी केली आहे। आपले आरोप खोटे ठरल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी दर्शवत या संपूर्ण भ्रष्टाचाराविरोधात वकिलामार्फत न्यायालयात रीतसर दावा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। आमची मागणी अशी आहे की हे आनंद ऋषी हॉस्पिटल, जे आनंद ऋषी संत महंत होते जैन समाजाचे, त्यांच्या नावाखाली इथं ह्या हॉस्पिटलमध्ये शासकीय योजनांचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचं आमच्या निदर्शनास आलेले आहे। थोडक्यात म्हणजे महात्मा फुले जी जन आरोग्य योजना आहे त्याच्यामध्ये सर्क्युलर असं आहे की आलेल्या पेशंटकडं जर तुमच्याकडं ॲप्रोलला जर 2 दिवस 4 दिवस उशीर झाला तर तोपर्यंत तात्काळ तुम्ही ते पैसे भरून घेता। ते पैसे नंतर तुम्ही योजना म्हणजे मंजूर झाल्यानंतर तुम्ही ते योजनेतून त्यांना परत रिफंड करायचे असतात। पण वास्तविक पाहता सदर हॉस्पिटलचं प्रशासन आणि त्यांचं जे कोणी अधिकारी ट्रस्टी असतील त्या बाबतीत सगळे म्हणजे त्यांना कोणाला माहीतच नाही अशी त्यांची भूमिका असल्याने आणि ते पैसे पेशंटला जात नाही आणि पेशंटला सांगतात की आपल्याला हे एखादं जर मानवी अवयव कृत्रिम अवयव आणायचा असेल तर त्यासाठी आपल्याला बाहेरून मागावं लागेल, त्यासाठी त्या पेशंटकडून पैसे घेतले जातात। पण चॅरिटीमध्ये असं सांगितलेलं आहे, चॅरिटीच्या सर्क्युलरमध्ये असं आहे की तुमच्याकडे जर उपलब्ध नसेल तर तुम्ही हॉस्पिटल प्रशासनाने ते स्वखर्चाने ते पेशंटला उपलब्ध करून द्यायचं असतं। पण असं काहीच न करता पेशंटकडून हे सर्वसामान्य पेशंटकडून यांची लुबाडणूक केली जाते, थोडक्यात आर्थिक पिळवणूक केली जात आहे, हे सरासर दिसून येत आहे। आणि जर एखादा जर आदिवासी पेशंट आला म्हणजे आता गेल्या 2 तारखेची 2 तारीख ना 2 तारखेला एक आपला नगर कांदा मार्केटच्या इथं पुलावरून एका 15 वर्षाच्या मुलाला मारून टाकण्यात आलं होतं। त्या पेशंटला इथं ॲम्ब्युलन्सवाल्या घेऊन आला होता, पण त्या पेशंटला सुद्धा त्यांनी ते हात सुद्धा लावला नाही। आता त्या मेंदूला लागलेलं होतं, ती इतका सिरियस होता। मग आता एवढं मोठं हॉस्पिटल असून त्यांनी त्या पेशंटला हात न लावता बाहेरच्या बाहेर काढून दिलं। जर त्या आज सुदैवाने ते पोरग वाचलेलं आहे, पण जर त्या पिरियडमध्ये त्या मुलाचा जर जीव गेला असता तर त्याला जबाबदार कोण राहिला असतं, अशी आमची मागणी। म्हणून आम्ही आज इथं आनंद ऋषी हॉस्पिटल समोर त्या पीडितांना आणि हे जे काही शासकीय भ्रष्टाचार चाललेला आहे याच्यात सिव्हिल सर्जन असतील जिल्हा अहिल्यानगर जिल्ह्याचे, तसेच सहाय्यक धर्मदाय आयुक्त हे असतील, यांनी याबाबत आम्हाला जाहीर खुलासा करावा आणि तसं हॉस्पिटल प्रशासनाने खुलासा करावा की जर माझे जर आरोप जर खोटे असतील आणि तुमच्या ऑडिट रिपोर्टमध्ये तुमच्या लेखापरीक्षण विभागामध्ये हे जर उघडकीस नाही आलं तर त्यामध्ये तुम्ही गुन्हा दाखल करता मी त्याला जबाबदार राहील। या पुढची भूमिका आमची अशी राहील की आम्ही हे सगळं जे आतापर्यंत तक्रारी वगैरे केलेल्या आहेत या माध्यमातून आम्ही आपल्या अहिल्यानगर न्यायालयामध्ये हे रीतसर आम्ही वकिलामार्फत कोर्टामार्फत दावा दाखल करणार आहोत यांच्यावर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।